चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग अँड रडार सिस्टम या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, आज आपला सेशनचा डे 1 असेल. आजपासून सब्जेक्टला सुरुवात करतोय. सब्जेक्ट तसा बघायला गेलं तुमचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे, पण विश्वास ठेवा या सब्जेक्ट पासून तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटतील ज्या आता नाही तुम्हाला डिग्रीला भरभरून आठवतील, है ना. याच्यामध्ये ज्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहे, मायक्रोवेव्ह तर आहेच, पण त्याचबरोबर ट्रान्समिशन लाईन जे की इलेक्ट्रिकल म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्स म्हणा या सिस्टमची हार्ट आहे, है ना. तर सिस्टमॅटिक सिलेबसला कुठेतरी मी सुरुवात करेल. माझं टार्गेट असेल की मॅक्झिमम एक्झामचे जे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे ते तुमच्यावर डिलिव्हर करायचे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयरला एक्झामला आलेले क्वेश्चन सुद्धा आपण भरभरून कव्हर करणार आहोत, राईट आहे. तर आजचा आपला युनिट नंबर 1 असेल. MSBTच्या मार्क्स स्कीमनुसार 12 मार्काचा तुमचा टॉपिक असणार आहे. याला ऑलमोस्ट सिलेबसनुसार तुम्हाला 6 तास द्यायचे सांगितले. आपण जेवढं इझिली मला जाता येईल तेवढं इझिली जाईल मी. तास थोडे प्लस मायनस होतील, पण अंडरस्टँडिंग 100% असेल याची मी गॅरंटी घेतो. तर बघा, युनिट नंबर 1चं नाव बाळांनो, फंडामेंटल ऑफ ट्रान्समिशन लाईन अँड मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह मला नाही वाटत कोणाला नवीन असेल. मायक्रोवेव्ह नेमकं काय असतं सांगा मला. मायक्रो म्हणजे आपल्या घरात जे आपण आजकाल भरपूर लोकांच्या घरात तुम्हाला दिसतं जेवण करण्याचं गरम करण्यासाठी पिझ्झा वगैरे जे बनतात ते तुमच्या मायक्रोवेव्ह मध्येच बनतात. तर जिथंही मायक्रोवेव्ह हा शब्द येणार तिथं एक गोष्ट कॉन्स्टंट असणार. मायक्रो म्हणजेच काय बाळांनो, हीट, गरम करणे. अशा वेव्ज असतात ज्या गरम करण्याचं काम करतात, है ना. म्हणून तो मायक्रो आपण मायक्रो ओव्हन मध्ये सुद्धा वापरतो. क्लिअर आहे. आणि दुसरे ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुम्ही जेव्हा घराबाहेर पडतात, घराबाहेर जे आपले मोठे मोठे इलेक्ट्रिसिटीचे जे पोल्स लावलेत त्याच्यामधून ज्या तुम्हाला इलेक्ट्रिकलच्या तारा दिसतात ज्याच्यातून आपल्याला लांब लांबून काय भेटते, इलेक्ट्रिसिटी भेटते, त्याच तुमच्या ट्रान्समिशन लाईन असतात. त्याच्या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस करणार आहोत. तर या सब्जेक्टला प्लीज पॉझिटिव्हली घ्या. खूप लोक आपले सिनियर वगैरे असतात ना, ते डोक्यात घालून देतात बोर्ड सब्जेक्ट आहे सर, है ना, किती वाजता थेरी डोक्यात जात नाही. पण बघा, कन्सेप्च्युअली लक्षात घेतली, थेरी काहीच अवघड नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. माझे 3-4 लेक्चर तरी ऍटलिस्ट मनापासून करा, तुम्हाला या सब्जेक्टमध्ये ऑटोमॅटिक इंटरेस्ट वाढत जाईल, है ना. तर ट्रान्समिशन लाईन म्हणजे नेमकं काय सर. तर जेव्हाही बाळांनो मी ट्रान्समिशन लाईन विषयी बोलतो, बघा ट्रान्समिशन लाईन, तर ट्रान्समिशन लाईन म्हणजेच काय, अशी लाईन ज्या लाईनीमधून काय वाहते, इलेक्ट्रिसिटी वाहते. ज्या लाईनीमधून इलेक्ट्रिसिटी वाहते त्यालाच मी काय म्हणतो, ट्रान्समिशन लाईन म्हणतो. आपले जे मोठे मोठे पॉवर प्लांट आहेत जिथं आपली इलेक्ट्रिसिटी तयार होते, ते आपण ती इलेक्ट्रिसिटी तिथून आपल्या घरापर्यंत येते. मग कोणीतरी ते आणण्याचं काम करते, बरोबर. मग ते आणण्याचं काम माझ्या ट्रान्समिशन लाईन्स करतात. आता ऑब्व्हियसली जर माझं पार्सल एका जागेवरून दुसऱ्या जागी येतंय तर त्याला भरपूर सारे चॅलेंजेस असणार आहे. जसं बघा, आता सध्या जी मंदी चालू आहे ना, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत का, कारण बाहेरून जे माझं क्रूड ऑइल यायचं ते आता येत नाहीये, है ना. म्हणजेच काय, ट्रान्समिशनला कुठेतरी बाधा आली आहे. तर तसेच माझ्या इलेक्ट्रिसिटीला कोणकोणते चॅलेंजेस असणार, त्या सगळ्या चॅलेंजेसची स्टडी आपण कुठेतरी ट्रान्समिशन लाईन या टॉपिकमध्ये करणार आहोत. क्लिअर आहे. तर बघा, अगोदर थोडासा सिलेबस मी डिस्कस करून घेतो, मग आपण हळूहळू पुढे जाऊया. तर सिलेबसमध्ये टोटल हे 5 पॉईंट तुम्हाला ऐकायला भेटतात, है ना. बघा, ट्रान्समिशन लाईन पासून मी सुरुवात करणार, त्याचे डेफिनेशन. आता ट्रान्समिशन लाईन आली म्हणजेच माझे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो आला. इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय बाळांनो, माझे सिग्नल्स आहे. सिग्नल म्हणजे काय, माझे वेव्ह आहे, है ना. तर वेव्हची आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये मग स्टँडिंग वेव्ह झाली, नंतर व्होल्टेज स्टँडिंग वेव्ह रेशो झाला, रिफ्लेक्शन कोएफिशियंट झाला. हे बेसिक डेफिनेशन आपण या पहिल्या युनिटमध्ये कव्हर करणार आहोत, है ना. मग जसं आपण हळूहळू पुढे जाऊ, बघा जसं पुढे जाऊ, पुढे तुम्हाला मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम, त्याच्यामध्ये IEEE OSHA हे स्टँडर्ड गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, ते कसे मॅनेज करतात या वेगवेगळ्या बँडला, त्याची फ्रिक्वेन्सी स्टडी करू. कारण बघा, जेव्हाही एखादं सिग्नल फ्लो होतं बाळा, जसं मी तुम्हाला पुढे टॉपिक सुरू करेल तेव्हा आयडिया देईलच. जेव्हाही एखादं सिग्नल वगैरे फ्लो होतंय तर ऑब्व्हियसली त्या सिग्नलला स्वतःची काहीतरी फ्रिक्वेन्सी असते, त्याला स्वतःचा काहीतरी टाइम पिरियड असतो, त्याची स्वतःची काहीतरी वेव्हलेंथ असते. या सगळ्या गोष्टी हळूहळू क्लिअर होतील. आता फक्त नॉर्मल लक्षात ठेवा की मला मायक्रोवेव्हचे सगळे सिग्नल शिकायचे, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सीची रेंज काय असली पाहिजे, त्याची वेव्हलेंथ काय असली पाहिजे, आणि नेमकं फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ मध्ये काय रिलेशन आहे याची डिटेल स्टडी आपण मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम मध्ये करणार आहोत, राईट आहे. नंतर ऑब्व्हियसली माझं जिथून सिग्नल जातं त्या सिग्नलला एक मला गाईड करावं लागेल ना. जर ते एका जागेवरून दुसऱ्या जागी चाललंय तर ऑब्व्हियसली ते एका एरियामधून जातंय. जर त्या एरियामधून जातंय त्यालाच बोलतात बाळांनो वेव्ह गाईड. माझ्या वेव्हला जो गाईड करतोय की बाळांनो तुला कुठून जायचंय,
तो म्हणजेच माझा वेव्ह गाईड. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार बाळांनो, रेक्टँग्युलर वेव्ह गाईड झाला, सर्क्युलर वेव्ह गाईड झाला. आता जेव्हा सिग्नल पास होतं ना, म्हणून बोलतो हा सब्जेक्ट थोडा डेपमध्ये, त्या सिग्नलमध्ये स्वतःची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी पण असते बाळांनो, है ना, आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी पण असते. त्यालाच आपण ईएम वेव्ह म्हणतो. ईएम वेव्ह म्हणजेच काय, त्याच्यात इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही प्रॉपर्टी काय असतात तो एक्झिबिट करतो, दोन्ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असतात. राईट आहे. हळूहळू समजून घ्या बघा, काही गोष्टी डोक्यावरून जात असेल जाऊ द्या, काही हरकत नाही, कारण सब्जेक्टचा आपला डे 1 आहे. मी हळूहळू जसं जाईल ना तसे तुमचे हे कॉन्सेप्ट इतक्या चांगल्या प्रकारे क्लिअर करून देईल की तुम्हाला नंतर कधीच डाऊट राहणार नाही. क्लिअर आहे. तर मग त्याच्यामध्ये बघा टीई मोड दिसतोय तुम्हाला, टीएम मोड दिसतोय. एम म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी, ई म्हणजे इलेक्ट्रिक प्रॉपर्टी, आणि ईएम म्हणजे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही प्रॉपर्टीचं कॉम्बिनेशन. क्लिअर आहे ना. ते आपल्याला डिटेल बघायचं आहे. याच्यामध्ये बघायला गेलं ना तर थेरी प्लस न्यूमेरिकल दोघांचं इक्वल कॉम्बिनेशन आहे. म्हणून काही फॉर्म्युले आपल्याला शिकायचे, ही फॉर्म्युलेची इंपॉर्टंट लिस्ट तुम्हाला देऊन देईल. तर हळूहळू जसं जसं माझा फ्लो जाईल ना तुमची अंडरस्टँडिंग खूप चांगल्या प्रकारे होत जाईल. राईट आहे. करायची बाळांनो सब्जेक्टला सुरुवात. डायग्राम पाहून लगेच घाबरू नका सर डायरेक्ट डायग्राम सुरू केले असं काही नाहीये, चिंदी डायग्राम आहे, काही नाही त्याच्यामध्ये. बघा सुरुवातीला मी सुरू करतो ट्रान्समिशन लाईन. पण बघा आपलं पहिलंच लेक्चर आहे, तुम्हाला मला थोडंसं समजायला वेळ लागेल, माझा पॅटर्न वेगळा असतो. अगोदर मी काही बेसिक दर लेक्चरला क्लिअर करून देतो. एकदा बेसिक क्लिअर झाले का मग मी जे पॉइंट्स आहेत जे तुमच्यासाठी नोट्स आणल्या ते तुम्हाला वाचून आणि समजून सांगतो, पण अगोदर तुम्हाला बेसिक देतो. आता नीट ऐका, आपण कोणाविषयी बोलतोय, ट्रान्समिशन लाईन विषयी बोलतोय. कोणाविषयी बोलतो बाळांनो, ट्रान्समिशन लाईन विषयी मी डिस्कस करतो. ऐकत चला, फक्त ऐकत चला. आतापर्यंत काहीच नाही समजलं असेल तरी चालेल, 1% जरी समजलं असेल तरी चालेल ना, फक्त ऐकत चला. आता बघा ट्रान्समिशन लाईन म्हणजेच काय. ट्रान्समिशन लाईनला सोप्या भाषेत मी कंडक्टर म्हणू शकतो. जर माझ्या लाईन मधून इलेक्ट्रिकलचा फ्लो होतो बाळांनो तर तो माझ्याकरता एक कंडक्टर झाला, बरोबर. आता नीट ऐका, जर मी बोलतोय माझ्याकडे कंडक्टरची तार आहे, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हे कंडक्टर आहे ना, आणि या कंडक्टर मधून काय वाहत आहे बाळांनो, करंट वाहत आहे. आता मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो, नीट ऐका. जर एखाद्या वायर मधून करंट वाहत असेल तर तो ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये ओहमची जी प्रॉपर्टी, ओहम्स लॉ, तो त्याला अप्लाय होणार. ओहम्स लॉ काय बोलतो, V = I × R. म्हणजेच काय, आयचा फॉर्म्युला काय, I = व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. म्हणजेच काय सर, जर एखाद्या वायर मधून करंट जात असेल त्याच्यामध्ये 100% काय असणार, रेजिस्टन्स असणार. हे असं पण समजू शकतात किंवा असंही समजा, जर माझ्याकडे एखादा कंडक्टर आहे तर या कंडक्टरची स्वतःची काहीतरी लेंथ आहे बाळांनो, बरोबर. या कंडक्टर स्वतःची काहीतरी लेंथ असणार, याचा काहीतरी एरिया पण असणार, आणि याची स्वतःची काहीतरी रेजिस्टिव्हिटी सुद्धा असणार. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काहीतरी प्रॉपर्टी असणार ना. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, याचं जसं मटेरियल घेतो तसं मटेरियलची स्वतःची एक रेजिस्टिव्हिटी असते, कॉन्स्टंट असते. म्हणजेच काय, माझ्या मटेरियलला R आहे, स्वतःची लेंथ L आहे, एरिया A आणि रेजिस्टिव्हिटी ρ आहे. आणि मला एक फॉर्म्युला माहिती आहे सर, R = ρL/A. बघा खूप बेसिक सांगतोय हा, तुम्ही तुमच्या डिप्लोमाच्या फर्स्ट इयरलाच कोणत्या तरी इलेक्ट्रिक टॉपिक मध्ये बघितला असाल. म्हणजेच काय, जर माझ्याकडे एक कंडक्टर असेल, त्या कंडक्टरला ऑब्व्हियसली स्वतःची काहीतरी लेंथ असणार आहे, लांबी असेल, त्याची स्वतःचा काहीतरी एरिया असेल, है ना. एरिया म्हणजे कळतं ना, क्रॉस सेक्शन एरिया, गोल गोल. म्हणजे आता तुम्हाला असं दाखवतो पण ऍक्च्युअली कंडक्टर माझा असं काहीतरी असतं ना, तर त्याला स्वतःचा एरिया असतो आणि त्याची स्वतःची काहीतरी रेजिस्टिव्हिटी असते, स्वतःची काहीतरी प्रॉपर्टी असते. जर या तिन्ही गोष्टी माझ्या कंडक्टरला आहे तर ऑब्व्हियसली माझ्या कंडक्टरला एक काय असलं पाहिजे, रेजिस्टन्स असलंच पाहिजे. म्हणजे मला एक गोष्ट कळाली सर, मी जर एक कंडक्टर इमॅजिन करतोय आणि त्याला जर या तिन्ही गोष्टी आहे म्हणजे त्याच्याकडे स्वतःची काय आहे सर, त्याच्याकडे स्वतःचा रेजिस्टन्स आहे. आणि रेजिस्टन्स कशामध्ये मोजतो बाळांनो, मी ओम मध्ये मोजतो. म्हणजे मला कळलं की माझ्या ट्रान्समिशन लाईनला स्वतःचा रेजिस्टन्स असणार आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा नीट ऐका. आता बघा, माझा जो फॅरेडे झाला, एम्पियर्स लॉ झाला, यांनी काय सांगितलं होतं की जर माझ्या वायरमधून एखादा करंट जात असेल तर त्या करंटमुळे त्याच्या आजूबाजूला एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. काय तयार होते बाळांनो, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हे तुम्ही मशीनमध्ये वगैरे पण बघणार है ना. जर जसा आपला ट्रान्सफॉर्मर आहे बघा, ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असते, प्रायमरी वाइंडिंग असते, एक सेकंडरी वाइंडिंग असते. जर प्रायमरी वाइंडिंगला मी एसी सप्लाय दिला आणि जर त्या प्रायमरी वाइंडिंग मधून काही करंट फ्लो झालं तर त्या फ्लोमुळे काही फ्लक्स तयार होतात जे माझ्या सेकंडरी वाइंडिंग बरोबर लिंक होतात. हे फ्लक्स म्हणजेच काय बाळांनो, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. याच्यावरून मला एक गोष्ट काय कळते की जर माझ्या एखाद्या वायरमधून करंट फ्लो होत असेल त्याच्यामुळे एक मॅग्नेटिक फील्ड डेफिनेटली तयार होते. म्हणजेच काय, जर माझा एक ट्रान्समिशन लाईन आहे किंवा कंडक्टर आहे त्याच्यातून करंट फ्लो होतं तर मॅग्नेटिक फील्ड पण असणार. आणि मला खूप चांगलं काय माहिती आहे सर, ही मॅग्नेटिक फील्ड कोण स्टोअर करतं, ही मॅग्नेटिक फील्ड एनर्जी स्टोअर करतो माझा इंडक्टर. कारण
जर कुठे डोक्याला पटत नसेल तर असं समजून घ्या, तुम्हाला माहिती इंडक्टरची एनर्जी काय असते सर, हाफ Li स्क्वेअर अशी तो एनर्जी स्टोअर करतो आणि त्याची ही जी एनर्जी आहे ही एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये असते सर, मॅग्नेटिक फॉर्म मध्ये, तो मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्म मध्ये तो एनर्जी स्टोअर करतो. म्हणजेच मला सांगायचं काय, जर माझ्याकडे एखादा कंडक्टर आहे सर आणि कंडक्टर मधून करंट फ्लो होतो तर ऑब्व्हियसली करंटमुळे काहीतरी मॅग्नेटिक फील्ड असणार आणि मॅग्नेटिक फील्ड जर त्याची असली तर ऑब्व्हियसली त्याच्याकडे स्वतःचं काय असलं पाहिजे, इंडक्टन्स प्रॉपर्टी सुद्धा असली पाहिजे. म्हणजे मला कळलं सर याच्यामध्ये रेजिस्टर तर असतं पण स्वतःचं इंडक्टन्स पण असतं, जे आपण कशामध्ये मोजतो बाळांनो, हेनरीमध्ये मोजतो. ऐकत चला, मला काय सांगा तुम्हाला थोड्या वेळाने कळेल है ना. आता बघा, आता मला ज्या बाहेर माझ्या पोल्सला ज्या ट्रान्समिशन लाईन किंवा तार दिसतात त्या एकच तर नसतात बाळांनो, त्या अशा एकापेक्षा जास्त असतात. फॉर एक्झाम्पल मी 2 ड्रॉ करतो. आता जेव्हा 2 तार जातात ते दोन्ही काय सर, माझे दोन्ही मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्यासोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आत्ताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवला जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आत्ताच जा ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. हा एक कंडक्टर झाला आणि हा एक कंडक्टर झाला आणि दोघांच्या मध्ये काही आहे का सर, काहीच नाही, हवा आहे. ही हवा म्हणजेच काय, या हवेला आपण काय म्हणू शकतो, एअर आहे. आणि एअर काय असते सर, माझी प्रॉपर्टीने डायइलेक्ट्रिक असते, म्हणजे त्याच्यातून कोणत्याही प्रकारचं करंट फ्लो होत नाही, ती म्हणजे डायइलेक्ट्रिक असते. मग मला सांगा, जर तुम्ही कॅपॅसिटर कधी शिकले असणार तर कॅपॅसिटर मध्ये आपण काय शिकतो, कॅपॅसिटर म्हणजेच काय, जर माझ्याकडे 2 कंडक्टिंग प्लेट असल्या आणि त्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल असलं तर काय फॉर्म होतो सर, तर माझा कॅपॅसिटर फॉर्म होतो. कॅपॅसिटर कसा फॉर्म होतो, 2 कंडक्टिंग प्लेट सेपरेटेड बाय व्हॉट, डायइलेक्ट्रिक मीडियम, असं जर काहीतरी मी स्ट्रक्चर फॉर्म केलं त्याला मी कॅपॅसिटर म्हणतो. म्हणजेच काय, माझ्या ज्या 2 ट्रान्समिशन लाईन चालल्या त्याच्या दोघांमध्ये एअर म्हणजेच काय झालं, माझं डायइलेक्ट्रिक मीडियम झालं. याचा अर्थ असा पण होतो ना सर की जर अशा 2 ट्रान्समिशन लाईन सोबत चालल्या असणार तर ऑब्व्हियसली याला स्वतःचं काय असलं पाहिजे, याला स्वतःचं कॅपॅसिटन्स सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे मला कळलं सर की माझ्या ट्रान्समिशन लाईनला स्वतःचं कॅपॅसिटन्स पण असतं, जे मी कशामध्ये मोजतो सर, फॅराडमध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो, फॅराडमध्ये मोजतो. आता बघा आणखी एक गोष्ट याच्यात, हा कॅपॅसिटर कसा फॉर्म होतो सर माझा, असा दोघांच्या मध्ये ना पॅरलल फॉर्म होतो. बघा हा पॅरलल फॉर्म होतोय, म्हणून या कॅपॅसिटरला आपण काय म्हणतो माहिती का, शंट कॅपॅसिटर. शंट म्हणजेच काय, पॅरलल. याला काय बोलतो आपण, शंट कॅपॅसिटर म्हणतो, कारण हा पॅरलल मध्ये सर. माझा रेजिस्टर इंडक्टर कसे सर, असे डायइलेक्ट्रिक मुळे फॉर्म होतात, बिलकुल नाही, ते तर नॉर्मल फॉर्म होतात ते. म्हणजे हे दोघं काय असणार सर, म्हणजे सिरीज मध्ये असणार. रेजिस्टर पण सिरीज मध्ये असतो, इंडक्टर पण माझा कसा असतो, सिरीज मध्ये असतो. फक्त कॅपॅसिटर मी असा पॅरललच्या फॉर्म मध्ये लावलाय म्हणून याला काय म्हणतो सर, मी शंट कॅपॅसिटर असं म्हणतो. आता हा जो डायइलेक्ट्रिक आहे सर, हा डायइलेक्ट्रिक सुद्धा खूप महत्वाचा, कारण कॅपॅसिटरचा फॉर्म्युला जर बघितला तर काय असतो, C = EA/D. हा ई जे असतो त्याला म्हणतात परमिटिव्हिटी. ही माझी ऍक्च्युली जो ई घेतो आपण तो काय घेतो, E = E0 × ER. ER म्हणजेच काय, म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ती कोणावर डिपेंड असते, म्हणजे डायइलेक्ट्रिकवर डिपेंड असते. आता हे फॉर्म्युले सगळे तुमचे झाले सर, हा फॉर्म्युला घ्या किंवा हा फॉर्म्युला घ्या, हे सगळे झालेले फॉर्म्युले सर, असं नाही काही नवीन शिकतोय. कारण आपण आता 3rd इयरचे स्टुडंट आहोत, सो ऑब्व्हियसली हा पॅटर्न तुमचा कुठेतरी बघितला, हा आठवत नसेल ती वेगळी गोष्ट आहे, पण फॉर्म्युला तुम्ही बेसिक इलेक्ट्रिकलच्या एखादं बुक उघडून बघा, पहिल्या दुसऱ्या सेमिस्टरचं तुम्हाला हे फॉर्म्युले 100% दिसून जातील. मग या कॅपॅसिटर मधला जो डायइलेक्ट्रिक याचा काहीतरी लॉस होतो, तो लॉस मी दाखवतो सर माझ्या शंट कॅपॅसिटन्सने, असा रेजिस्टरच्या फॉर्म मध्ये, त्याला बोलतो मी G. हा G का दाखवतो सर, माझा डायइलेक्ट्रिक लॉस दाखवतो. म्हणजेच माझं जे डायइलेक्ट्रिक फील्ड याचा जर काही लॉस होत असेल तर तो मी कशाने दाखवतो सर, G ने दाखवतो. आता नीट ऐका, मला सांगायचं काय, एवढं सगळं रामायण महाभारत मी का सांगतोय. जर मला कोणी म्हणतंय सर की माझ्याकडे एक ट्रान्समिशन लाईन आहे, तर ट्रान्समिशन लाईन म्हणजे त्या ट्रान्समिशन लाईन मध्ये स्वतःचं काय काय असतं बघा. ट्रान्समिशन लाईन म्हणजे मी एक अशी, बघा एक तर मी अशी सरळ लाईन काढणार, याच्यातून करंट दाखवणार, ही पण माझी ट्रान्समिशन लाईन एकदम करेक्ट आहे सर. पण जर मला विचारलं, तुम्ही तर इलेक्ट्रिकलचे स्टुडंट आहात ना, इलेक्ट्रॉनिक्सचे स्टुडंट आहात, जर तुम्हाला विचारलं सर मला इंटरनल स्ट्रक्चर सांगा, तर मला माहितीचं स्वतःचं काय असतं सर, एक रजिस्टर असतं. बघा मी ड्रॉ करतो, हिचं स्वतःचं एक रजिस्टर असतं, त्याला मी R म्हणतो.
नंतर ह्या लाईनीचं स्वतःचं काय असतं, एक इंडक्टन्स असतं, त्याला मी काय म्हणतो सर, त्याला मी एल म्हणतो. आणि जे स्वतःचं एक कॅपॅसिटन्स पण असतं सर, ज्याला मी काय बोलतो सी म्हणतो. एवढंच नाही, या कॅपॅसिटन्सचा जो डायलेक्ट्रिक लॉस आहे तो कशाने दाखवतात सर, जीने दाखवतात. म्हणजेच काय, आणि असे एवढंच एक सर बिलकुल नाही, असे तर भरपूर मी काढणार. हा तर फक्त एवढ्या एरियाचा झाला, हा एवढ्या एरियात झाला. बघा हे जे रेजिस्टन्स आहे, हे रेजिस्टन्स कसं आहे सर, माझं पर युनिट रेजिस्टन्स आहे, म्हणजे त्या लेंथ करताय है ना. बघा ह्या लेंथचं रेजिस्टन्स हे झालं, जसं बघा मी एवढी मोठी लाईन काढली, तर ही जी एवढी लाईन आहे, हे एवढ्या लाईनीचं स्वतःचं काही रेजिस्टन्स असणार, स्वतःचं इंडक्टन्स असणार, स्वतःचं कॅपॅसिटन्स असणार, स्वतःचं माझं डायलेक्ट्रिक लॉस सुद्धा असणार. परत एक पुढची लाईन घेतो मी, ही जी लाईन आहे माझी एवढी लाईन, या लाईनीचं सुद्धा स्वतःचा रेजिस्टन्स असणार, स्वतःचं कॅपॅसिटन्स असणार, इंडक्टर असणार किंवा माझा डायलेक्ट्रिक लॉस असणार. म्हणजेच काय, हे जे पॅरामीटर आहे, पॅरामीटर कशाचं, डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर आहे. खूप महत्त्वाचा शब्द वापरला मी, डिस्ट्रीब्युटेड. म्हणजेच काय, डिस्ट्रीब्यूट झाले थ्रू आउट द लाईन. जशी माझी लाईन पुढे मागे जाणार, तर जशी माझी लेंथ बदलत जाणार, तसेच रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स किंवा माझा जो डायलेक्ट्रिक लॉस आहे तो पण काय होत जाणार, चेंज होत जाणार. म्हणजे हे जे पॅरामीटर हे लेंथवर डिपेंड आहे सर. म्हणून आपण यांना काय म्हणतो माहिती का, आरला म्हणतो, आर कसा आहे सर, ओहम पर युनिट है ना, किंवा पर मीटर. लेंथ म्हणजेच काय, माझा हेनरी पर युनिट बोलतो आपण, पर युनिट बोलतो. कॅपॅसिटन्सला पण काय म्हणणार, फॅराड पर युनिट म्हणतो. पर युनिट का म्हणतोय मी, कारण हे जसं माझी लाईन वाढत जाणार, ही पॅरामीटर वाढत जाणार, असंच थांबणार नाही. बघा हे माझ्या एका, सपोज माझ्या ह्या लेंथ करता झालं, एवढं माझं लेंथ करता एवढं झालं. परत ही सपोज एल मानतो मी, आणखी सपोज इथून पुढे एक लेंथ आहे सर एलची, त्याचं पण स्वतःचा रेजिस्टन्स, स्वतःचं इंडक्टन्स, स्वतःचा कॅपॅसिटन्स, स्वतःचा जी असणारच. क्लिअर आहे ना. तर याला बोलतात सर प्रॅक्टिकल सर्किट ऑफ ट्रान्समिशन लाईन. आता बघा मी एवढा वेळ का घेतला सर, कारण हे पुस्तकात पण कुठे भेटणार नाही तुम्हाला, एवढं डीप मध्ये सांगणार कोण नाहीये ना. कारण एवढं डीप मध्ये जर ज्ञान दिलं पुस्तकाने, मग क्लास लावायची पण गरज नाही तुम्हाला ना. तर हे का सांगतोय, कारण तुम्हाला प्रॅक्टिकल सर्किट ट्रान्समिशन लाईनचा आता तर आहेच, पण तुम्ही डिग्री असा ना, डिग्रीला सुद्धा आहे ना. तर पहिले मी ब्रीफ इंट्रोडक्शन करतो सिलेबसचं, जिथं मला ट्रान्समिशन लाईनचं बघा. आता हे सर्किट तुम्हाला खूप सोपं जाणार आहे, कारण मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. आता नीट ऐका सर, बघा व्हॉट इज ट्रान्समिशन लाईन. बघा ट्रान्समिशन लाईन काय आहे सर, माझा कंडक्टर आहे ना. ज्या कंडक्टरचं काम काय आहे सर, तो इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल एका जागेवरून दुसऱ्या जागी नेण्याचं काम करतो. आणि बघा जेव्हा मी एका जागेवरून दुसऱ्या जागी नेतोय, तेव्हा लॉस का झाला पाहिजे सर, लॉस जितका कमी झाला तितकं चांगलं. फॉर एक्झाम्पल मी तुमच्या हातात एक ग्लासभर पाणी दिलं है ना, आईने पाणी दिलं किचनमध्ये आणि सांगितलं जा बरं पप्पाला देऊन ये. आता तुम्ही ग्लासभर पाणी घेतलं आणि दादा सगळं पाणी सांडत गेले, पप्पापर्यंत गेलं तर पाणी चोरलं नाही, म्हणजे सगळा पाण्याचा लॉस करून टाकला. तर आईने जे पाणी तुम्हाला दिलं त्याचं काही झीज झालं काहीच नाही, कारण ते गेलंच नाही पप्पापर्यंत. सेम जर माझ्या एवढ्या लांब प्लांटला इलेक्ट्रिसिटी बनते, तर तुमच्यापर्यंत ती पोहोचली पाहिजे ना. मध्ये सगळी गळून खराब म्हणजे संपून गेली तर तुमच्यापर्यंत काय येणार बाळा, काहीच येणार नाही. म्हणजेच काय, ठीक आहे सर, ट्रान्समिशन लाईन असं कंडक्टर आहे जे माझे इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल एका जागेवरून दुसऱ्या जागी नेतंय, नो प्रॉब्लेम. पण त्या जागी माझा लॉस पण का झाला पाहिजे, खूप कमी झाला पाहिजे. हीच माझ्या ट्रान्समिशन लाईनची काय सर डेफिनेशन आहे. नीट आहे का, ट्रान्समिशन लाईन इज अ कंडक्टर ऑर सेट ऑफ कंडक्टर. एक बघा मी तुम्हाला सांगितलं ना, हा एक तर एक रट्टा काहीच मारू नका, हा एक तर एक कंडक्टर असणार सर. बघा एक तर एक कंडक्टर किंवा एकापेक्षा जास्त कंडक्टर पण किंवा दोन असणार, सेट ऑफ कंडक्टर पण असणार. राईट आहे, इज अ कंडक्टर ऑर अ सेट ऑफ कंडक्टर. कशासाठी यूज होतो, यूज कशासाठी होतो, यूज टू ट्रान्सफर इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल ट्रान्सफर करतोय, ऑर सिग्नल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. तो माझी इलेक्ट्रिकल एनर्जी एका जागी दुसऱ्या जागी नेतोय विथ व्हॉट सर, मिनिमम लॉस. लॉस कसा झाला पाहिजे, कमीत कमी लॉस झाला पाहिजे. ही माझ्या ट्रान्समिशन लाईनची डेफिनेशन आहे. ही जर डायरेक्ट वाचून सांगितली असते डोक्यात गेली नसती, पण आता बेसिक क्लिअर होता ते ना, तर आता खूप फायदा होणार है ना. तो व्हॉट इज ट्रान्समिशन लाईन सर, ट्रान्समिशन लाईन इज अ कंडक्टर ऑर अ सेट ऑफ कंडक्टर. एक कंडक्टर किंवा एकापेक्षा जास्त कंडक्टर आहे, ऑर सेट ऑफ कंडक्टर. त्याचा कशासाठी वापर करतो सर, यूज टू ट्रान्सफर कोणती एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा सिग्नल. एनर्जी म्हणा किंवा सिग्नल म्हणा सारखीच गोष्ट आहे. विथ व्हॉट, एका फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, एका जागेवरून दुसऱ्या जागी आपण ट्रान्सफर करतोय विथ मिनिमम लॉस. लॉस कमीत कमी झाला पाहिजे. आता बघा ही माझी ट्रान्समिशन लाईन, ऑब्व्हियसली एका साईडला माझा ट्रान्समीटर आहे सर, जो एनर्जी ट्रान्समिट करण्याचं काम करतोय, आणि रिसिव्ह कोण करतोय, माझा एखादा अँटीना. आता अँटीनाचं कामच आहे सिग्नल रिसिव्ह करायचं. तर बघा इथे ट्रान्समीटर आहे जो एनर्जी ट्रान्समिट करतोय, हा अँटीना आहे जो एनर्जी रिसिव्ह करतोय, आणि मध्ये काय सर मध्ये माझी ट्रान्समिशन लाईन टीएल. आत्ताच सांगितलं ट्रान्समिशन लाईनला स्वतःचं काय असणार, रेजिस्टन्स कसा असणार सर, माझं सिरीज मध्ये असणार. आणि नंतर काय असणार, स्वतःचं इंडक्टर पण कसं असणार सर, सिरीज मध्ये असणार. नंतर असणार याचा कॅपॅसिटर कसं असणार सर, पॅरललच काय म्हणतो सर आपण, शंट कॅपॅसिटर म्हणतो.
आणि ह्याच कॅपॅसिटर जो लॉस आहे तो लॉस कशाने दाखवता सर, त्याला जी ने दाखवणार है ना, कंडक्टन्स है ना, शंट कंडक्टन्स असं म्हणतात त्याला, तो म्हणजे जी ने दाखवतो. राईट आहे. युनिट काय सर माझं, रेजिस्टन्सचं युनिट काय असणार, ओहम पर युनिट. आता पर युनिट का म्हणतोय, कारण एक रेजिस्टन्स नाही सर, डिस्ट्रीब्युटेड आहे ना, मिसाल लेंथ नुसार चेंज होतात. आपण जेव्हा एखादा आर बोलतो तो एका पर्टिक्युलर लेंथचा बोलतो, जशी लेंथ चेंज होत राहणार तो पण चेंज होत राहणार. नंतर काय सर, इंडक्टन्स, याचं काय असेल सर, हेनरी पर युनिट. कॅपॅसिटन्स काय सर माझा, फॅराड पर युनिट. आणि हा जो जी सर याचा असतो मोहो, MHO मोहो पर युनिट. हा ओहमच्या उलटा असतो है ना, माझ्या रेजिस्टन्सच्या उलटा कंडक्टन्स है ना, तर त्याला मोहो पर युनिट असं म्हणतात. राईट. तर बघा काय तेल दाखवलं बघा सर, बघा एक L दाखवला, एक R दाखवला आणि C आणि R दाखवला. खाली पण तेच असणार सर, LR है ना, LR. बघा सिरीज मध्ये जर तुम्ही नीट बघितलं वरती LR 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 असणार आणि पॅरल मध्ये बघा CG, हा G आहे सर ऍक्च्युली, CG 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 हे सगळे पॅरल मध्ये असणार. शॉर्टकट मध्ये हेच माझं ट्रान्समिशन सर्किट आहे. म्हणजे जर तुम्ही एवढं बघितलं तर हे एका युनिटचं झालं सर. नंतर परत बघा दुसऱ्या युनिटचं एवढं बघा, त्यांनी डॉटेड डॉटेड लाईन तसे दाखवले आहे. राईट आहे ना. तर याच्यामध्ये काय काय असतं, स्वतःचं रेजिस्टन्स असतं, स्वतःचं इंडक्टन्स असतं, स्वतःचं कॅपॅसिटन्स असतं, शंट कॅपॅसिटन्स असतं आणि स्वतःचा डायलेक्ट्रिक लॉस साठी मी जी दाखवतो. क्लिअर आहे ना. हेच सर्किट पुढे पण दाखवलंय सर, बघा इथे पण दाखवलंय. हे माझं बघा जनरल इक्विव्हॅलंट ऑफ ट्रान्समिशन लाईन LRGC 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 अशाच फॉर्म मध्ये ते असतात. राईट आहे. तर सर्किट मध्ये काय सर, एक माझा कॅपॅसिटर आणि इंडक्टर माझा पॅरल मध्ये ना, तो पॅरल LC, हे कळतं ना सर, पॅरल LC सर्किट आहे माझं. तर सर्किट मध्ये काय काय सर, हा माझा एक L आणि C इक्विव्हॅलंट आहे है ना. इथे सपोज जर L आणि C चं कॉम्बिनेशन घेतलं तर ऍक्च्युली L आणि G चं कॉम्बिनेशन असतं, पण माझे इक्विव्हॅलंट सर्किट कोणकोणते असू शकतात बघा. एक तर मी L आणि माझा C पॅरल म्हणू शकतो. आता तुम्ही बघा ना, जर हा माझा पूर्ण C आहे तर L आणि C तर एकमेकांना पॅरलच आहे सर. हे सगळे सिरीज आहे, पण L आणि C कसे एकमेकाला पॅरल आहे, तसंच R आणि C पण काय एकमेकाला पॅरलच आहे है ना. तर तेच सर्किट यांनी दाखवलंय, याचा काही मिनिंग नाही ऍक्च्युली. LC पॅरल दाखवला, सिरीज दाखवला, इंडक्टन्स आहे, कॅपॅसिटन्स आहे, हे मला माहित असलं पाहिजे कंपोनंट कोणकोणते असतात है ना. तर असा माझा इंडक्टर असतो, असा माझा कॅपॅसिटर असतो. पण मेन सर्किट कोणतं आहे सर माझं, हे पहिलं आणि इक्विव्हॅलंट सर्किट दुसरं. क्लिअर आहे. हे एंडलेस सर, कधी संपणार नाही. ट्रान्समिशन लाईन जोपर्यंत आहे तोपर्यंत मी सर्किट ड्रॉ करत राहणारच आहे. आता बघा सर है ना, आता ट्रान्समिशन लाईन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट मी जो घेतोय तो हा आहे. बघा ट्रान्समिशन लाईन म्हणजे नेमकं काय असतं माहिती का, तर ट्रान्समिशन लाईन मध्ये ट्रान्समिशन लाईनला स्वतःच ना, थोडं मागे येतो मी. आता थोडा कॉन्सेप्ट मी एक पाऊल आणखी पुढे घेऊन जातो. जेव्हा मी बोलतोय की माझ्या ट्रान्समिशन लाईन काय करतोय सर, इलेक्ट्रिकल सिग्नल काय करतोय, ट्रान्समिट करतोय. कोणतं सिग्नल ट्रान्समिट करतोय सर, इलेक्ट्रिकल सिग्नल ट्रान्समिट करतोय. इलेक्ट्रिकल सिग्नल ट्रान्समिट करायचं काम कोण करतंय माझं, इलेक्ट्रिकल सिग्नल ट्रान्समिट करायचं काम कोण करते, म्हणजे ट्रान्समिशन लाईन करते. आता इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजे असं काहीतरी मी सिग्नल काढणार सर, आणि जेव्हा मी असं काहीतरी सिग्नल काढतो सर, या सिग्नलची स्वतःची काय असते, एक फ्रिक्वेन्सी असते. काय असते, फ्रिक्वेन्सी असते, जिला मी F ने दाखवतो. एवढंच नाही, या सिग्नलची स्वतःची एक वेव्हलेंथ सुद्धा असते सर, जिला मी लॅम्डाने दाखवतो, लॅम्डाने. वेव्हलेंथ म्हणजेच काय सर, हा जो याचा पीक पॉईंट बघा, मॅक्झिमम पॉईंट, आणि हा पण मॅक्झिमम पॉईंट आहे ना, या दोन पॉईंट मधला डिस्टन्स म्हणजेच लॅम्डा, बाकी काही नाही है ना. ही वेव्हलेंथ जनरली आपण कशामध्ये मोजतो, मीटर मध्ये मोजतो. मीटर म्हणा, नॅनोमीटर म्हणा है ना, पिकोमीटर म्हणा, याच्यामध्ये आपण लेंथ मोजतो. हे पीक टू पीक डिस्टन्स, तर बाकी काही नाही. मग सर हा जो फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ दोघांमध्ये काय रिलेशन आहे का, बिलकुल रिलेशन सर, जे की खूप महत्वाचं आहे. फॉर्म्युला असतो सर माझा C = F × लॅम्डा. हा मेन फॉर्म्युला आहे, C = F × लॅम्डा. C काय सर माझी, C आहे माझी स्पीड ऑफ लाईट. C काय असते म्हणजे, याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे मिक्स कॉन्सेप्ट भेटणार, जे तुम्ही वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये शिकले. किती असते सर ही, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढी असते, म्हणजे लाईटची व्हेलॉसिटी सगळ्यांना माहिती, आणि कॉन्स्टंट असते सर, हिच्यात काही चेंज होऊ शकत नाही. परमेश्वरानं तिचा एवढाच वेग ठरवला आहे ना. असंही बोलतात की त्या वेगाने जर तुम्ही गेले तर तुम्ही भविष्यात है ना टाइम ट्रॅव्हल करू शकतात. जर तुम्ही युट्यूबला वगैरे बघितलं तुम्हाला तसे कॉन्सेप्ट भेटणार. पण या कॉन्सेप्टवर एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट काय भेटतो सर, जर C = F × लॅम्डा असेल तर F चा फॉर्म्युला काय असेल सर, F = C/λ. हा एक फॉर्म्युला तयार होतो. जर इथून तुम्ही रिलेशन कुठेतरी काढण्याचा प्रयत्न केला तर मला असं कळतं सर, ही फ्रिक्वेन्सी आणि हा जो वेव्हलेंथ आहे कसे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रपोर्शनलचा अर्थ असा होतो सर, की जर माझी मी फ्रिक्वेन्सी वाढवली तर माझी वेव्हलेंथ काय होते सर, कमी होते. आणि उलट करा,
जर मी फ्रिक्वेन्सी कमी केली तर ऑब्व्हियसली माझी वेव्हलेंथ काय होते, वाढते. हे दोघांमधलं काय सर रिलेशन आहे. एक वाढला दुसरा कमी होतो आणि एक कमी झाला दुसरा काय होतो, वाढतो. मग ट्रान्समिशन लाईनमध्ये हा कॉन्सेप्ट कुठून आला सर? तर नेहमी लक्षात ठेवा, ट्रान्समिशन लाईनची आपण जे लेंथ घेतो, किती पण लेंथ घेत नाही आपण, है ना. ट्रान्समिशन लाईनची जी लेंथ असते एल ही ऑलवेज असते सर λ/4. किती लेंथ घेतो आपण? λ/4. हा परीक्षेला प्रश्न पण येतो, कधी 1 मार्क्स 2 मार्क्स येणार. जर तुम्हाला असं सांगितलं मी की सर एक ट्रान्समिशन लाईन आहे जिची तुम्हाला लेंथ दिली आहे 400 किलोमीटर. किती लेंथ दिली माझी? 400 किलोमीटर. किंवा लेंथ म्हणण्यापेक्षा लेंथ नको म्हणायला, तुम्हाला त्याची वेव्हलेंथ दिली आहे. तुम्हाला लॅम्बडा दिला, लॅम्बडा फॉर एक्झाम्पल दिलं तुम्हाला 8000 मीटर, एवढा लॅम्बडा दिला आणि तुम्हाला सांगितलं जर ट्रान्समिशन लाईनची वेव्हलेंथ 8000 मीटर एवढी आहे, तर तुम्ही याची लेंथ सांगा, ट्रान्समिशन लाईनची लेंथ कॅल्क्युलेट करा. तर आपल्याला माहिती आहे ट्रान्समिशन लाईनची लेंथ काय असते सर? माझी लेंथ असते सर λ/4. किती लेंथ असते माझी? λ/4. आता माझ्या ट्रान्समिशन लाईनचा लॅम्बडा किती झाला सर? 8000 झाला. /4 करा तर 4 दुने 8 म्हणजे जवळजवळ 2000 आलंय. म्हणजे लेंथ किती असली पाहिजे सर? माझी 2000 मीटर एवढी लेंथ असली पाहिजे. क्लिअर आहे? याच्यावरून एक कॅल्क्युलेशन काय तर सर, की जर मला ट्रान्समिशन लाईनची वेव्हलेंथ माहित असेल तर मी लेंथ कॅल्क्युलेट करू शकतो, कारण त्याची लेंथ फिक्स आहे सर. किती सर माझी लेंथ किती आहे? λ/4 एवढी लेंथ त्याची काय असते? फिक्स असते. त्याच्यामुळे जर मी कुठेतरी लॅम्बडा माहित करून घेतात लेंथ काढू शकतो, किंवा जर लेंथ माहिती असेल तर मी लॅम्बडा सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. हा एक कॉन्सेप्ट झाला. दुसरा कॉन्सेप्ट आहे सर माझा, मी फक्त आज कॉन्सेप्ट सांगून देतो, उद्या मी ऍक्च्युअली तुमचा हावाला कॉन्सेप्ट मी कव्हर करेल, जो माझा ट्रान्समिशन लाईनचा ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किटचा कॉन्सेप्ट आहे, तो मी उद्या कव्हर करेल. पण आज कारण पहिलंच लेक्चर आहे, मला तुम्हाला जास्त लोड द्यायचं नाहीये, पण एक बेसिक तर मी तुम्हाला सांगून जाईल. एक काय सांगितलं सर, हा फॉर्म्युला जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची. दुसरा कॉन्सेप्ट ऐका सर, ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किटचा. बघा नेमकं ओपन सर्किट शॉर्ट सर्किट काय असतं ऑब्व्हियसली भरपूर मुलांना माहित असणार, पण इथे मी थोडंसं वेगळ्या लँग्वेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. मी जेव्हाही एका सर्किट ओपन करतोय सर, फॉर एक्झाम्पल बघा, जर याच्यातून माझं असं करंट चाललंय आणि मी या लाईनला काय करून टाकलं, मध्येच ओपन करून टाकलं. आता ओपन केल्यामुळे हे जे करंट आय येते सर, हे इकडे जाईल का सर? बिलकुल जाणार नाही. का? कारण मध्ये वायर मी कट करून टाकली, म्हणजे ओपन केली. म्हणजेच काय, जर मी एखाद्या सर्किटला ओपन सर्किट केलं तर डेफिनेटली याचं करंट काय होऊन जातं सर? करंट माझा 0 होऊन जातं. 0 म्हणून चालणार नाही, 0 अँपियर म्हणू शकतो. करंट 0 होतं जर ओपन सर्किट असेल तर. ते जर मी शॉर्ट सर्किट म्हटलो सर, त्याचं उलट लक्षात ठेवायचं. ओपन सर्किट मध्ये काय 0 असतं सर? माझं करंट 0 असतं. तसं शॉर्ट सर्किट घेतलं माझं व्होल्टेज 0 होऊन जातं. शॉर्ट सर्किटला माझं व्होल्टेज काय होऊन 0 होऊन जातं. राईट आहे? ओपन सर्किट असेल तर काय 0 केलं सर मी? करंट, कारण बघा करंट पासच होणार नाही. सेम शॉर्ट सर्किट मध्ये माझं व्होल्टेज 0 होऊन जातं. राईट आहे? आता बघा या 0 वरून काय अनालिसिस करूया. जर मी बोलतोय तर करंट 0 आहे सर, म्हणजे रेजिस्टन्स काय असलं पाहिजे सर? आता रेजिस्टन्सचं काम काय? करंटला अपोज करणे. जर करंट 0 झालं म्हणजे रेजिस्टन्स काय असलं पाहिजे? खूप जास्त असलं पाहिजे. आयडियली आपण याला इन्फिनिटी बोलतो, प्रॅक्टिकली इन्फिनिटी वगैरे काही नसते, मेगा ओम मध्ये वगैरे खूप जास्त होऊन जाईल. कारण जेव्हा रेजिस्टन्स खूप जास्त असतात तेव्हाच तर करंट कमी जातं ना. म्हणजे ओपन सर्किटमध्ये रेजिस्टन्स खूप जास्त असतं. आणि ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण थोडंसं आहे ना एसी अनालिसिस करतो ना, म्हणून आपण रेजिस्टन्सच काय म्हणतो सर? इम्पिडन्स म्हणतो. काय म्हणतो? इम्पिडन्स. काय म्हणतो? इम्पिडन्स असं म्हणतो. इम्पिडन्सचा अर्थ म्हणजे रेजिस्टन्स होतो. फक्त एसी मध्ये आपण इम्पिडन्स बोलतो, डीसी सर्किटमध्ये आपण रेजिस्टन्स बोलतो, बाकी काही नाही. मग जेव्हा करंट 0 आहे याला कशाने दाखवतात सर? झेडने दाखवतात. कशाने दाखवतात? इम्पिडन्सला झेडने दाखवतात. राईट आहे? तर आता जर मी बोलतोय करंट 0 झाला म्हणजे रेजिस्टन्स जास्त आहे, म्हणजे माझं इम्पिडन्स काय असलं पाहिजे सर? मॅक्झिमम असलं पाहिजे. इम्पिडन्स काय असलं पाहिजे? झेड कसा असतो माझ्या या केसमध्ये? मॅक्झिमम असतो, जास्तीत जास्त असतो. म्हणजे इम्पिडन्स माझं जास्त असतं. तसं इकडे जर बघितलं सर व्होल्टेज 0 आहे. आता जर व्होल्टेज 0 असेल सर आणि सर्किट काय झालं माझं? शॉर्ट सर्किट झालं, तर करंट काय असलं पाहिजे याच्यातून? है ना? जर माझा व्होल्टेज 0 असेल म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स 0, तर ऑब्व्हियसली करंट पण कोणत्याही प्रकारे कुठेच फ्लो होणार नाही. सॉरी, माझं शॉर्ट सर्किट झालं ना. शॉर्ट सर्किट म्हणजे काय सर? असं काहीतरी झालं, व्होल्टेज 0 पण करंट तर फ्लो होणार ना सर. जरी माझं शॉर्ट सर्किट झालं, व्होल्टेज 0 पण करंट तर फ्लो होणार ना. तर करंट काय फ्लो होतं अशा केसमध्ये? करंट माझा मॅक्झिमम करंट फ्लो होतं, कारण शॉर्ट सर्किट झाला म्हणजेच काय? त्याला कोणत्याही प्रकारचा रेजिस्टन्स नसतं सर. है ना? इथं बघा रेजिस्टन्स किती दाखवलं मी? जास्त सांगितलं. तर या केसमध्ये काय उलट असतं सर? इथे रेजिस्टन्स जास्त आहे तर इकडे माझं रेजिस्टन्स काय असतं? कमी असतं. रेजिस्टन्स कमी म्हणजे करंट माझं कसं फ्लो होणार? मॅक्झिमम फ्लो होणार. आता हे कॉन्सेप्ट ऍक्च्युअली फर्स्ट सेकंड सेमिस्टरचेच कॉन्सेप्ट आहे, असं नाही की मी काहीतरी नवीन एक्सप्लेन करतोय. पण कुठेतरी या गोष्टी जोपर्यंत डोक्यात जाणार नाही बेसिक गोष्टी, तोपर्यंत पुढे त्रास होणार. राईट आहे?
आणि आपण जेव्हाही कुठून आउटपुट घेतो सर, तर आउटपुट आपण ऑलवेज कुठे घेतो, लोडला घेतो. जिथंही मी आउटपुट घेतो एखाद्या सर्किटचं, मी ज्याच्याही अक्रॉस आउटपुट घेतो त्याला लोड म्हणतात. फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी बाहेरून इलेक्ट्रिसिटी येते, त्या इलेक्ट्रिसिटीवर फॉर एक्झाम्पल तुम्ही लाईट लावला तर लाईट लोड झाला. तो इलेक्ट्रिसिटी वापरून तुम्ही फ्रीज लावला तर फ्रीज लोड झाला. ती इलेक्ट्रिसिटी वापरून तुम्ही फॅन चालू केला, फॅन लोड झाला. म्हणजेच काय, माझ्या घरी येणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यावर मी जी वस्तू, ती इलेक्ट्रिसिटी जी ही वस्तू वापरते, युटिलाइज करते, त्यालाच मी काय म्हणतो, लोड म्हणतो. राईट, त्यालाच काय म्हणतो मी, लोड. म्हणजेच बघा, एक फॉर्म्युला आहे सर जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे इनपुट इम्पिडन्सचा. इनपुट इम्पिडन्स इक्वल्स टू Z0 चा स्क्वेअर अपॉन ZL. ZL काय सर, माझं लोडचं म्हणजे काय, आउटपुटचं इम्पिडन्स. Z0 असतं माझं कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स. आता बघा, हे फॉर्म्युले पुस्तकात कुठं प्लस मायनस आहे, पण जोपर्यंत ते फॉर्म्युले रिवाइज होणार नाही तोपर्यंत तुम्हाला थोडासा त्रास होईल. म्हणून मी आत्तापासूनच तुमच्या कानावर टाकणं सुरू करतो. पुढे न्यूमेरिकल मध्ये याची भरपूर प्रॅक्टिस करेल तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, है ना. म्हणजे आपण आज काय काय शिकलो बघा सर, है ना. ऑब्व्हियसली मी तुम्हाला सुरुवात जर जी केली त्या सुरुवातीमध्ये काय सांगितलं की प्रत्येक ट्रान्समिशन लाईनला स्वतःचं रेजिस्टन्स असतं, स्वतःचं इंडक्टन्स असतं, स्वतःचं कॅपॅसिटन्स असतं आणि स्वतःचं काय असतं, माझा ट्रान्स कंडक्टन्स सुद्धा असतं. म्हणजे माझा डायलेक्ट्रिक लॉस जो आपण दाखवतो, कॅपॅसिटी लॉस जी, तो पण असतो. राईट आहे. इंडक्टन्स, रेजिस्टन्स नेहमी सिरीज पॅरामीटर आहे आणि कॅपॅसिटर माझं शंट पॅरामीटर आहे. हे आपण सुरुवातीला दाखवलं, तुम्हाला सर्किट पण मी काढून दाखवलं. नंतर जी मी सुरू केलं सर, ज्यावेळी ट्रान्समिशन लाईन म्हणजेच काय, मी तुम्हाला त्याचं डेफिनेशन काय दिली की असं कंडक्टर किंवा असं सेट ऑफ कंडक्टर ज्याच्यातून इलेक्ट्रिक एनर्जी ट्रान्सफर होते फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस विथ मिनिमम लॉस. राईट आहे. म्हणजे जे सिग्नल ट्रान्सफर होते ते सिग्नल असं काहीतरी असणार सर, जे मी ड्रॉ केलं. मग जेव्हाही मी एखाद्या सिग्नल विषयी बोलणार, आता जर सिग्नल स्टडी करायचे तर त्या सिग्नलला स्वतःची वेव्हलेंथ असणार, सिग्नल स्वतःची फ्रिक्वेन्सी असणार आणि वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी मध्ये काय रिलेशन सर, F इक्वल्स टू C अपॉन लॅम्डा. ते दोघं इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. एक वाढला दुसरा कमी होतो किंवा एक कमी झाला दुसरा वाढतो. हे महत्त्वाचं एक पॉईंट सांगितला. ओपन सर्किट म्हणजे करंट झिरो, शॉर्ट सर्किट म्हणजे व्होल्टेज झिरो. आता करंट झिरो झाला म्हणजे इम्पिडन्स किंवा रेजिस्टन्स मॅक्झिमम आणि व्होल्टेज झिरो झाला म्हणजे रेजिस्टन्स कमी म्हणजे करंट काय असणार, म्हणजे मॅक्झिमम असणार. आणि जिथे मी आउटपुट घेतो त्याला मी लोड म्हणतो. आणि जे इनपुट इम्पिडन्स आहे, आपण जेव्हाही कोणाचे इनपुट इम्पिडन्स घेतो ते किती असतं, Z0 चा स्क्वेअर अपॉन ZL. ZL तर तुम्हाला सांगितलं, Z0 पुढे मी एक्सप्लेन करेल, काळजी करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सांगितलं की माझ्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ किती असते सर, λ/4 असते. राईट आहे. तर आजचं हे बेसिक लेक्चर होतं सर. बऱ्याच साऱ्या पॉईंट कव्हर करायचे, पण कसं हळूहळू जाणार मी. जर काही गोष्टी आताही बाउन्स होत असतील, नाही सर पचत नाहीये, कळत नाहीये, समजत नाहीये, होऊ शकतं बाळांनो, कारण हे पहिलंच लेक्चर आहे. जसं मी पुढे जाणार ना, ह्या गोष्टी परत तुमच्या कानावर पडत जाणार है ना. जसा कॉन्सेप्ट आपला पुढे जाईल, तुम्ही परत ट्रान्समिशन लाईन ऐकशाल, परत इंडक्टन्स ऐकणार, परत कॅपॅसिटन्स ऐकशाल, परत हे फॉर्म्युले λ/4 चे परत ऐकणार, याचे न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करणार आणि तसा तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू वाढत जाणार आहे. क्लिअर आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आणि जेव्हाही आता सपोज फर्स्ट लेक्चर झालं, आता तुमचं काम काय की या लेक्चरमध्ये मी जेवढे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट सांगितले ते रिवाइज करून घ्या. त्याच्या नोट्स तुम्हाला तर मी नोट्स देणारच आहे नो डाऊट, पण स्वतःच्या हँड रिटन नोट्स खूप चांगल्या असतात बाळांनो. आता सेमिस्टर सुरू झालंय, तुमच्याकडे भरपूर वेळ पडलाय, त्याच्यामुळे हे अर्ध्या तासाच्या नोट्स काढायला तुम्हाला हार्डली 10 ते 15 मिनिटं लागणार. स्वतःच्या नोट्स बनवत चला, कारण आपण जेव्हा आपल्या हातात नोट्स बनवत होता तेव्हा आपल्याला माहिती असतं आपल्याला काय कळलं काय नाही कळलं, आणि त्याच्यानुसार ना त्या गोष्टी खूप लॉंग टर्म लक्षात राहतात. राईट आहे. चालतं बाळांनो, तर आजच्या सेशनला तर पूर्णविराम देतो. नेक्स्ट सेशनला हेच कॉन्सेप्ट मी कंटिन्यू करेन. तोपर्यंत काळजी घ्या, प्रॅक्टिस करत राहा. बाय.